ठाकरे गटनेते चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल म्हटले की उद्धव ठाकरे यांचा 3 मतदारसंघात दौरा असणार आहे। संभाजीनगरच्या गंगापूर, वैजापूर व कन्नड या 3 मतदारसंघात उद्धव ठाकरे येत आहेत। ही जागा अधिकृतपणे शिवसेना ठाकरे गटाची आहे आणि ठाकरे गटच घेणार। मी स्वतः इथे 4 वेळा निवडून आलोय। त्यानंतर महायुतीबद्दल ते म्हणाले की जे आमदार सोडून गेलेत त्यांच्यासोबत एकही कार्यकर्ता गेलेला नाहीये। आमच्या शिवसेनेचे बोट पकडून भाजप मोठी झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदेंचे पुढे भाजपा काय करेल हे माहिती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यांना सुद्धा त्या ठिकाणी इतकं काही महत्त्व नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे काय करायचं। जर तुम्ही बातम्या देतात किंवा वर्तमानपत्राच्या बातम्या येतात हे तर असं झालं, हे झालं नाही, हा पूल झाला पाहिजे, हा रस्ता झाला पाहिजे, काय हे ते मी पेपर कटिंग करून ठेवले आणि ते आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि ते काम पूर्ण करू। ते 6 मतदारसंघासाठी लोकसभेचे 6 कॅमेरा सर कॅमेरा सर कॅमेरा इथे ते माननीय उद्योगी येत आहेत। कसं असणार आहे कुठे जाणार सगळीकडे म्हणजे गंगापूर, वैजापूर, कन्नड, नंतर मग संभाजीनगरचे 3 मतदारसंघ। संभाजीनगर शहरामध्ये आम्ही महानगरपालिकेतून आम्ही 27 आउट ऑफ 60। तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी विनंती केली नाही की आपण एकत्रपणे लढू, हिंदुत्ववादी पक्ष वगैरे। त्यांनी ऐकलं त्याच्यामुळे हे तुम्ही काय करता, परंतु त्यांना पूर्ण 0 केलं आणि नंतर मग माननीय प्रमोद महाजन साहेब बंगल्यावर गेले, साहेबांना भेटले, साहेबांना सांगितलं की आपण युती करू। साहेबांना सांगितलं आपण हिंदुत्वावर युती करू, बाकी आमचे धोरणं वेगळे, तुमचे धोरणं वेगळे, हे मात्र सांगितलं। आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काही फरक नाही पडत, आमचं शिवसेनेचं बोट पकडून भाजप मोठी झालेली आहे। तुमचा यावेळेचा अजेंडा हिंदुत्व हाच असणार आहे? नाही, माझा नाही, म्हणजे सॉरी, आमचा सर्वांचा जो अजेंडा आमचा शिवसेनेचा जो राहील तो म्हणजे आत्तापर्यंत 5 वर्षात कोणी काही कामं केलेले नाही। मोदीजी येतील, सोनियाजी येतील, शरद पवारसाहेब येतील आणि आमचे सगळे उद्धवजी येतील। अरे बडे बडे मेरा नाही तेरा आहे बडे। इथलची जी लोकसभेची जागा आहे निश्चित झाल्याचं मानलं जात आहे। नाही, ही जागा शिवसेनेची अधिकृत आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनाच घेणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। सोनियाजी येणार, सोनियाजी, राहुलजी, आता सर महाविकास आघाडी आहे ना, महाविकास आघाडीमधले जे काही घटक आहेत ते सुद्धा घटक पक्ष नेतेसुद्धा येऊ शकतात। त्याला त्यांची मीटिंग होईल परत आणि त्यावर कोणाकोणाला निमंत्रित करायचं, काय करायचं। 5 आमदार गेले तुमच्याकडून, काहीच फरक नाही, परिणाम काय होणार? काहीच फरक नाही, एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेला नाही। आमचे कार्यकर्ते तसेच आहे, म्हणून तुम्ही फक्त आवाज दिला की सगळे जमा होतात। असा तो माननीय बाळासाहेबांनी निर्माण केलेली संघटना शिवसेना। पंकजा मुंडे यांनी गाव चलो अभियानच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं राजकारणात माझा वनवास झालेला आहे, दगा फटका झालेला आहे। आपण नाही बोलू शकत, ते पंकजाताई त्यांना उत्तर देतील, आपण नाही। फिक्स झाल्याची चर्चा समोर आलेली आहे। तुमच्या समोर सुद्धा इम्तियाज जलील, भागवत कराड, संदीप हा गड शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे। सतत शिवसेना त्या ठिकाणी निवडून येते। मी स्वतः 4 वेळेस निवडून आलो नाही। मागच्या वेळेस निसर्ग पराभव जर कोणी केला असेल, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 2 वेळेस मी आमदारकीसुद्धा या ठिकाणी लढत होतो। त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि आम्ही सर्वजण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यामुळे हा गड कोणी म्हणजे हिसकावून घेऊ शकत नाही। एकदा तुम्ही बालेकिल्ला मजबूत करणार तुमची? हां, बालेकिल्ला हा मजबूत करेल 100%। मजबूत विचार पाठीमागे एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना असं म्हणाले की माझ्या दाढीला हात घालू नका। तुमचे बरेच मला भानगडी माहिती काही नाही, ते त्याच्यात काही अर्थ नाही आहे। एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी पुढे आता भारतीय जनता पार्टी काय करेल माहीत नाही। आज जर समजा त्यांना असं वाटतं की ही जागा आम्ही शिंदे गटाने घेऊ, पण तिकडे अमित शहा कशाला येतात, म्हणजे ती जागा त्या ठिकाणी भाजपला जाईल असं मला वाटतं। म्हणजे त्यांचा पराभव झाला की नाही, एक प्रकारे त्यांना अपमान झाला की नाही। मागील निवडणुकीत आपण पडला तर आपण असा आरोप केलेला आहे की रावसाहेब दानवे यांनी युती धर्म पाळला नाही। रावसाहेब दानवे यांनी त्या ठिकाणी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपचे असताना सुद्धा त्यांनी युती धर्म पाळायला पाहिजे, पाळला नाही आणि इथे येऊन त्या ठिकाणी सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा ढोंग केला आणि सगळ्या लोकांना बोलून त्या ठिकाणी काही लक्ष्मीचा आर्थिक प्रसाद पण दिला आणि सांगितलं की यांना पाडा आणि माझ्या जावायला निवडून आणा। आता ते उलटं झालं, ते जावई बिचारे हे झाले आणि त्याच्यामुळे त्यांचं राज्याचं पद गेलं, पण हातापाय पडून त्यांनी त्या ठिकाणी
परत काहीतरी राज्यमंत्री आणि म्हणून हे सगळं करण्याचं गट करत असताना अर्धी भाषा फुटली होती त्यावेळेस आणि मुद्दाम त्या ठिकाणी येऊ नये पण आता मात्र खूप मोठा फरक पडला आहे. म्हणजे थोडक्यात रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटले असा आरोप आहे. नाही पैसे वाटले नाही, आजचं राजकारण केलं, आजचं राजकारण लक्ष्मी वाटली लक्ष्मीचा प्रसाद लक्ष्मीचा प्रसाद हा